बजेटमध्ये निर्णय केला शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा, त्याची तयारी आमची सुरू आहे। 30 जून पूर्वी आमच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत आणि त्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलं त्यांना प्रोत्साहनपर राशी देखील आमच्या सरकारच्या माध्यमातून देणार आहोत। नमस्कार मित्रांनो, महायुती सरकारनं निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं होतं की महायुती सरकार जर सत्तेवर आलं सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय, आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा 7-12 करूया कोरा 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 7-12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। तर शेतकऱ्यांचा 7-12 कोरा कोरा म्हणून सनी मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली होती आणि त्या जीवावर हे सरकार निवडून आलं। पण मित्रांनो, आपण बघत असेल इलेक्शन होऊन आता 2 वर्ष झाले पण आतापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही आणि या 2 वर्षाच्या कालामध्ये कितीतरी शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या, दिवसागणिक ते 6 ते 7 शेतकरी आत्महत्या करतात मित्रांनो। आणि त्यानंतर पुढे आता सरकारनं अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ही सरकार शेतकऱ्यांसाठी आणलेली आहे, पण अजून तिची अंमलबजावणी काही झालेली नाही। त्या ठिकाणी या त्यांनी प्रवीण प्रदेशी समिती नेमली आणि त्याच उच्च पदस्थ अधिकारी त्या ठिकाणी नेमले गेले मित्रांनो। पण शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा आणि शेतकऱ्यांची जाण असणारा एकही नेता किंवा प्रतिनिधी शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी नव्हता। त्यामुळे सरकारनं आता 30 जूनची तारीख ठेवलेली आहे। पण खरं तर मित्रांनो, 30 जून पूर्वी कर्जमाफी व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी त्या ठिकाणी मिळायला पाहिजे, कारण नवीन कर्ज हे शेतकऱ्यांना 7 जूनच्या अगोदर मिळाला पाहिजे, कारण 7 जून पूर्वी शेतकरी आपल्या शेतीच्या मशागतीला लागतो आणि पेरणीला लागतो। त्यामुळं 30 जून ही तारीख जरी दिली असली पण नवीन शेतकऱ्यांना 1 जून पूर्वीचा कर्ज मिळाला पाहिजे मित्रांनो। आता या समितीचा अहवाल येऊन 1 महिना होऊन गेला, पण हा समितीचा अहवाल सार्वजनिक केला नाही। त्यामुळे त्यामध्ये काय अटी आणि शर्ती आहेत हे शेतकऱ्यांना सुद्धा कळायला मार्ग नाही। गाडी घोडा बंगला कोणाकडे असेल, कोणाकडे 4 व्हीलर 2 व्हीलर बंगला असेल, अशांना कर्जमाफी मिळते किंवा मिळते नाही, त्यामुळे शेतकरी सुद्धा भ्रमात आहे। त्यामुळे सरकारनं हा जो प्रवीण प्रदेशी समितीचा अहवाल आलेला कर्जमाफी संदर्भातला तो अहवालसुद्धा सार्वजनिक केला पाहिजे। त्यामुळे शेतकऱ्याला समजेल की आपल्याला कर्जमाफी मिळते किंवा नाही मिळते, की मग तो इतर पद्धतीनं कोणत्या तरी पद्धतीने कर्ज उपलब्ध करून तो पेरणी करू शकतो मित्रांनो। पण अजून अहवाल हा सार्वजनिक केलेला नाही। त्यानंतर सरकारने पुन्हा जाहीर केलं की 2017मध्ये जे माननीय देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आणली होती त्या धर्तीवरच, आणि 2019ला ज्यावेळेस मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब यांनी जी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणली होती त्या धर्तीवरच ही योजना राबवण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो। मग त्या समितीनं जर तेच शिफारस केली असेल किंवा ज्या पूर्व कर्जमाफीच्या ज्या योजना होत्या ज्या तेच नियम जर पुढे लागू करायचे असेल तर मग हा 6 महिन्याचा कालावधी कशासाठी घेतला हा एक प्रश्न निर्माण होतो मित्रांनो। आणि तेच नियम जर पुढे लागू करायचे असेल तर ही प्रवीण परदेशी समिती नेमली, या समितीवर मित्रांनो लाखो रुपयाचा खर्च होत असतो, कारण ती एकटेच नाही तर असे कितीतरी अधिकारी त्या समितीमध्ये असतात। आणि पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो मित्रांनो, कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर सुद्धा कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्याला जबाबदार कोणी मित्रांनो? पुन्हा बँकेच्या माध्यमातून OTS म्हणून त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कर्ज भरवण्यास सांगितलेलं आहे आणि त्या OTSच्या माध्यमातून शेतकरी आता ते नवं केलं, त्यामुळे ते या कर्जमाफीत बसणार नाही आहे। त्याचं काय होणार आहे मित्रांनो? कारण बँकेने सुद्धा एक दबाव शेतकऱ्यावर आणला आणि शेतकऱ्याला एक मनस्ताप झालेला आहे आणि त्याचं काय हे सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो मित्रांनो। सरकारनं कर्जमाफी करून एवढे दिवस झाले, ही जर कर्जमाफी योजना जर ताबडतोब जर अंमलात आणली असली आणि शेतकऱ्यांना जर कर्ज जर माफ केलं असतं मित्रांनो, असे बरेचसे शेतकऱ्याचे प्राण वाचले होते। पण आता शेतकरीसुद्धा अजूनसुद्धा हे शेतकऱ्यांचं कर्जमाफी 30 जून ही एकच तारीख सांगताय, पण 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे मित्रांनो। खरं तर मला शेतकऱ्याला 7 जूनमध्येच पैशाची आवश्यकता असते, तर ते बियाणे तो जूनमध्ये खरेदी करू शकतो। त्यामुळं 30 जून ही शेतकऱ्यांना त्याच्या पूर्वी कर्ज उपलब्ध व्हायला पाहिजे, कारण जे जर 30 जूनला कर्ज माफ झालं आणि त्यानंतर जुलै ऑगस्टमध्ये शेतकऱ्यांना कर्ज मिळेल
तर मित्रांनो, पण अगोदर शेतकऱ्यांना ही कर्जमाफी योजना लागू व्हायला पाहिजे आणि नवीन कर्ज शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. मित्रांनो, या कालावधीमध्ये जर बघितलं, बरेचसे शेतकरी हा डोळे लावून बसलेला आहे, पण सरकारनं एकच 30 जून ही एकच तारीख धरलेली. मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 30 जून म्हणतात, महसूल मंत्रीसुद्धा योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, पण योग्य वेळ काही अजून येईना आणि शेतकरी मित्रांनो मोठ्या आशेनं डोळे त्या ठिकाणी लावून बसलेला आहे. मित्रांनो, त्यामुळं लवकरात लवकर शेतकऱ्यांना ही माफी द्यायला पाहिजे, कर्जमाफी द्यायला पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल जास्तीत जास्त कमेंट करा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.